हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा माधव परवा तू हा माधव परवा तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा बहुत सुकृतांची जोडी बहुत सुकृतांची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा माधव परवा तू हा माधव
भूतजात वंदोनी श्रुतीचे का निघा फळ श्रुतीचे का निघा फळ सार मूळ जाणोनी विश्वंभरा शरणांगत भूतजात वंदोनी तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी विश्वंभरा शरणांगत भूतजात वंदोनी पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका योग ध्यान समायुक्तं निष्प्रपंचम परिग्रहं प्रसन्नं वदनं शान्तं मंगलं सुमनोहरं ज्ञान वैराग्य संपन्न अखंड निजबोध रूपं पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते नसे आप पर ऐसा जगे जो महात्मा विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा तिथी माघ पौर्णिमा साधोनी वाट धरे दे निज धामा नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या ऐसे का हो न करा काही पुढे नाही नाश जा विश्वंभरा शरणांगत भूतजात वंदोनी विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा बोला विठ्ठला बोला पुंडली कबरदा ज्ञानदे ऐसे का हो न करा काही पुढे नाही नाश जा विश्वंभरा शरणांगत भूतजात वंदोनी महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पंढरीनाथ परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली स्वानंद सुखनिवासी प्रातः स्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरू श्री वामन बाबा सद्गुरू श्री सावळाराम बाबा महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो. माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार मातृभगिनी श्रोता गायक वादक आदी करून कलाकार वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ करतो. विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा अभंगावरील चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. श्री क्षेत्र गवळाने या आपल्या नगरीमध्ये भगवान श्री विठ्ठल रखुमाईच्या मंदिराच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून संपन्न होत असलेला 8व्या वर्षातला अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहातील आजची ही 6व्या दिवसाची रात्रीची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे सोपवली आहे. तद्निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालो. विठ्ठला विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा आहे. अभंग 4 चरणांचा आहे. बहुतेकांच्या परिचयाचा, बहुतेकांच्या पाठांतरातला, बहुतेकांच्या ओळखीचा नसलेला हा अभंग आहे. उपदेशपर प्रकरणातला अभंग आहे, पण अपरिचित अभंग आहे. जगद्गुरु तुकोबारा यांच्या गाथेमध्ये जेवढी काही प्रकरणं आहेत त्याच्यामध्ये इतर सर्व जनाला स्वतःचं हित व्हावं याच्याकरिता उपदेश करणारे जे तुकोबाराचे अभंग आहेत त्याच्यापैकी एक महत्त्वाचा असलेला हा अभंग या ठिकाणी सेवेकरिता निवडला आहे. या अभंगातून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी याच्या यावत मानवी जीवाकडून अशी अपेक्षा केलेली आहे की आपल्याकडून असं कोणतं तरी कर्म घडलं पाहिजे की ज्याचा कधीच नाश नाही झाला पाहिजे. अविनाशी कर्म आणि अविनाशी फळ म्हणजे अविनाशी फळाकडे पाहून अविनाशी कर्म आपल्याकडून घडावं अशी तुकाराम महाराजांची या अभंगातली अपेक्षा आहे. झालंय असं की आपल्याकडून सध्या जे जे काही घडतंय त्या प्रत्येकाचा नाश होणार आहे हे नक्की आहे. या सृष्टीमध्ये जन्माला आलेलं किंवा उपजलेलं निर्माण झालेली कोणतीही गोष्ट घ्या तिचा कधी ना कधीतरी नाश हा होणारच असतो हे नक्की आहे. कोणतीच गोष्ट या जगात अशी नाही की जी चिरंतन टिकून राहिलेली आहे. प्रत्येक गोष्ट जी या
ठिकाणी उपजते त्या प्रत्येकाचा नाश होणारच असतो. ज्ञानोबरायांच्या शब्दाप्रमाणे उपजेते नाशे नासिदे पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. मला या सगळ्यापैकी फक्त 3च शब्द महत्त्वाचे आहेत. उपजे ते नाशे, बस हे 3च महत्त्वाचं आहे. जे उपजे ते नाशे. ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दाप्रमाणे ज्याची उपज झाली आहे म्हणजे ज्याची निर्मिती झाली, जे निर्माण झालं, जे जन्माला आलं, त्याचा कधी ना कधीतरी नाश हा नक्की होणार असतो. कोणताच असा पदार्थ या जगात राहिला नाही की जो कायम टिकून राहिलेला आहे, चिरंतन राहिला, चिरकाळ टिकून राहिला असा कुठलाच पदार्थ या जगात नाही. अर्थात जे जन्माला येतं त्या प्रत्येकाचा नाश असतो हे नक्की आहे. विठ्ठला विठ्ठला सामान्यातल्या सामान्य एखाद्या पदार्थापासून ते आपल्या या देहापर्यंत प्रत्येक गोष्टीचं चिंतन करा, त्या प्रत्येक गोष्टीचा नाशच होणार असतो हे नक्की आहे. बरं, कुठल्या गोष्टीचा नाश झाला नाही असा पदार्थ शोधून पहा बरं. असा शोधूनही आपल्याला पदार्थ सापडत नाही. काही काही पदार्थ विज्ञानानं असे सांगितलेले आहेत की त्यांचा नाश होत नाही, परंतु विज्ञानानं सांगितलेल्या गोष्टी नाश होत नाहीत असं नसतं, त्यांचा लवकर नाश होत नाही असं सांगितलेलं आहे. कधीच नाश होणार नाही असं नाही, पण लवकर नाश होणार नाही. काही गोष्टी अशा असतात की ज्या त्वरित नाश पावतात, म्हणजे त्वरित संपून जातात, आणि काही काही गोष्टी अशा असतात की ज्या काही हजार वर्षांनंतर संपतात, नाश पावतात, पण नाश होतो हे मात्र नक्की आहे. या जगात कुठलीच गोष्ट चिरंतन टिकून राहिलेली नाही आहे. त्याच्यामुळे या जगातली प्रत्येक गोष्ट ही नाशवानच आहे असं तुकाराम महाराजांनी चिंतन केलेलं आहे. तुका म्हणे नाशी सकाळ, तुका म्हणे नाशी सकाळ, सकळ तुकोबाराय म्हणतात. हे सकळ नाशिवंत. तुकाराम महाराजांनी चिंतन करत असताना सकळ, सकळ म्हणजे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी, या जगामध्ये कोणतीच गोष्ट राहिली नाही की जी कायम टिकून राहिलेली आहे. तुकाराम महाराज नाशिवंत म्हणतात, नाशवान म्हणत नाहीत बरं का. या जगातल्या गोष्टी नाशवान आहेत असं तुकोबाराय म्हणत नाहीत, या जगातल्या गोष्टी नाशिवंत आहेत असं तुकोबारायांनी म्हटलंय. म्हणजे सगळ्याच पद्धतीनं यांचा नाश ठरलेला आहे. नाशाचे काही प्रकार आहेत आणि नाशाच्या काही रीती आहेत. कुठली पण पद्धत
किंवा कोणताही प्रकार घ्या, त्या प्रकारानं किंवा त्या रीतीनं निर्माण झालेल्या पदार्थाचा जर नाशच होणार असेल तर या जगात कोणताच पदार्थ टिकून राहत नाही. बरं, पदार्थ जर टिकून राहत नसेल तर तुकाराम महाराजांनी अपेक्षा केली ती सिद्धीला कशी जाईल हा एक मोठा प्रश्न आहे. कारण तुकोबराय अशी अपेक्षा करतात की तुम्ही असं कोणतं तरी कर्म करा की ज्या कर्माचा कधी नाश होणार नाही. पदार्थाचा नाश होतो हे नक्की आहे, पण जे कर्म आपण करतो की नाही त्या कर्माचा सुद्धा नाशच होत असतो. कुठलंच कर्म सुद्धा राहत नाही, कर्म सुद्धा आपल्याकडचं शिल्लक राहत नाही. कर्माचा पण नाश हा ठरलेलाच आहे. कोणाचं कर्म शिल्लक राहिलं मला सांगा ना, कुणाचं कर्म शिल्लक राहिलं? आणि शिल्लक राहिलंच, जरी शिल्लक राहिलंच तरी ते तिथंच संपतं असं नाही ना. शिल्लक राहिलं की परत या ठिकाणी यावंच लागतं, हा नियम आहे. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे की उपजले ऐसे किती. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. जरी शिल्लक राहिलं तरी ते भोगण्याकरता परत यावं लागतं. ज्ञानेश्वर महाराजांचं वचन आहे, अगा कर्मी जय उरावे तै तिही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. ते सुखी असो किंवा दुःख असो, आपण केलेल्या कर्माचं फळ ते सुख असो किंवा कर्माचं फळ दुःख असो, पण भोगावया यावे एवढं मात्र नक्की आहे. प्रत्येक वेळेला यावंच लागतं हे निश्चित ठरलेलं आहे. म्हणून तया ते भोगावया, कुठलं पण असो, ते सुखाचं असलं तरी भोगावया यावे आणि दुःखाचं असलं तरी भोगावया यावे. कुठलंच शिल्लक राहत नाही आणि जर उरलंच तर आपल्याला परत यावं लागतं. प्रत्येक वेळेला इथं माणसाचं येणं जाणं प्रत्येक वेळेला सुरूच आहे. आणि तुकाराम महाराजांनी शब्द एवढे चांगले वापरलेत, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. तुकाराम किती वेळा जन्मा यावे याच्यात कुठलंच आश्चर्य नाही, किती वेळा जन्मा यावे याच्यात आश्चर्य नाही, नित्य व्हावे फजित याच्यात आश्चर्य आहे. नित्य म्हणजे नेहमी, नेहमी आपली काय झाली आहे, फजिती झाली. इथं जेवढ्या वेळेला आलो तेवढ्या प्रत्येक वेळेला काय झाली, फजिती झाली. झाली की नाही? हो नाही बोला, माना हलवा जरा, मला कळू द्या. झाली की नाही? झाली ना. कशावरून आपली फजिती झाली? कशावरून? आपण प्रत्येक वेळेला इथं जन्माला आलो याच्यावरून हे जाणून घ्यायचं की आपली फजिती झाली हे नक्की. आपण जन्माला आलो ना मग फजिती झाली, फजिती झाली नसती तर जन्मालाच आलो नसतो. ज्या अर्थी आपण इथं जन्माला आलोय म्हणजे आपली फजिती झाली आहे हे नक्की आहे. विठ्ठला विठ्ठला प्रत्येक वेळा जर आपली फजिती होणार असेल तर मग तुकाराम महाराज म्हणतात की बाबा हे ज्याच्यामध्ये आपल्याला अडकावं लागतं असं कर्म कशाला करायचं. तुकाराम महाराजांनी आग्रह केलाय की असं काहीतरी केलं पाहिजे की ज्या कर्माचा कधी नाश होणार नाही आहे. कर्माचा, बरं कर्माचा नाश झाला नाही किंवा एखाद्याचं कर्म आयुष्यभर राहिलं, एखाद्याला मिळालेलं फळ अविनाशी राहिलं, असं उदाहरण पण कुणाचं आत्तापर्यंत मिळालेलं नाही आहे. प्रत्येकाला या ठिकाणी यावं लागलं, मग ते सुखाचं असं किंवा दुःखाचं असं. आपण म्हणतो की नाही, चांगली कर्म असतील तर फळ कसं आहे, चांगलं आहे, आणि वाईट असेल तर फळ कसं आहे, वाईट आहे. वाईट कर्म केलं तर त्याच्याकरिता पाप हे स्वतंत्र फळ आहे, अदृश्य असलं तरी, आणि चांगली कर्म केली तर त्याच्याकरिता पुण्य हे फळ आहे. पण पुण्य असो किंवा पाप असो, फळ मिळणार हे मात्र नक्की आहे. काही काही लोकांचा समज फार गोंधळात टाकणार आहे आणि काही काही लोकांनी आपलं गणिती तत्वज्ञान इकडं लावून घेतलेलं आहे.
म्हणजे बरीचशी लोक कधी नव्हे तो कधी काही लोक सत्कर्म करताना दिसतात बघा. कधीच करत नाहीत पण कधी त्यांना उपरती होते आणि ती सत्कर्म करताना दिसतात. विठ्ठला विठ्ठला काही माणसं कधी आपल्याला सत्कर्म करताना दिसतात. नको ते कधीच करत नाहीत पण कधी सत्कर्म करताना दिसतात की नाही. त्यांना मनातल्या मनात असं वाटत असतं तिकडं भरपूर पापं केलेली आहेत, मग एखादं सत्कर्म करावं. मग त्या सत्कर्मातून काय मिळेल? पुण्य मिळेल. आणि सत्कर्मातून पुण्य मिळालं की इकडचं पुण्य आणि तिकडचं पाप बरोबरीचं होऊन जाईल असं नसतं. ते बऱ्याचशा लोकांच्या मनात हाच गोंधळ आहे. इकडचं एक पाप आणि तिकडचं एक पुण्य असं एकत्र केलं की ते नील होऊन जातं, असा काही लोकांचा समज आहे. असं नील नाही होत, इकडं गणित नाही चालत. ते तुम्ही जर पाप केलं असेल तर तेही तुमच्या यादीमध्ये जमा राहतं आणि पुण्य केलं असेल तर तेही तुमच्या यादीत स्वतंत्र जमा राहतं. पुण्याचं फळ वेगळं आहे आणि पापाचं फळ वेगळं आहे. एक पुण्य आणि एक पाप = 0 असं होत नाही. असं इकडं कर्माच्या तत्वज्ञानात होत नाही. कर्माचं तत्वज्ञान वेगळं आहे. इथं पुण्याचा साठा निराळा आहे आणि पापाचा साठा निराळा आहे आणि प्रत्येकाचं स्वतंत्र फळ तुम्हाला मिळणार असतं हे नक्की आहे. पण फळ दिल्याशिवाय कर्म शांत होत नाही हा कर्माचा सगळ्यात मोठा सिद्धांत आहे. कुणालाच आत्तापर्यंत मला सांगा तसंच जर असलं असतं तर धृतराष्ट्राला प्रश्नच करायची गरज नव्हती श्रीकृष्ण परमात्म्याला. धृतराष्ट्राला मला सांगा ना, धृतराष्ट्राकडे तशी काय कमी होती हो? तशी काय कमी होती? धृतराष्ट्राने विचारलं की अरे मी चांगला राजा आहे, मला राजपद सुद्धा मिळालं, माझ्याकडं चांगली बुद्धी सुद्धा आहे, माझ्याकडं चांगलं बळही आहे, एवढी चांगली बळ आहे आणि एवढी चांगली युद्धनीती आहे की समोर आलेल्या कुठल्याही शत्रूशी मी 2 हात करू शकतो. मग एवढं सगळं जर चांगलं दिलेलं आहे तर एवढं आंधळेपण देण्याचं काय गरज आहे? आंधळेपण एवढं एक कमीपणा का बरं दिलं? भगवंतानं सांगितलं काय आहे, तुला राजाची गादी मिळाली हे तुझं पुण्य आहे आणि तुला आंधळेपण प्राप्त झालं हे तुझं पाप आहे. दोघाचं फळ स्वतंत्र असतं, एकत्र कधी होत नाही. आंधळेपण मिळालं हे पापाचं फळ आहे आणि तुला राजाची गादी मिळाली हे तुझं पुण्याचं फळ आहे. पुण्याचं फळ त्यानं त्याच्यात पण मीमांसा केलेली आहे. असं का बरं झालं कृष्णा? सांग बरं. एवढं जर सगळं चांगलं मिळालं तर मग हे असं मला आंधळ का बरं व्हावं लागलंय? कृष्णानं सांगितलं अरे मागच्या जन्मामध्ये तू जे काही पाप केलेलं आहेस ना त्याचंच हे फळ आहे म्हटले. त्यानं विचारलं किती जन्मापूर्वी? कृष्णानं सांगितलं 50 जन्मापूर्वी. किती जन्मापूर्वी? 50 जन्मांच्या पूर्वी. काय केलं होतं म्हणे मी? काही नाही. 50 जन्मांच्या पूर्वी तू एक पारधी होतास. कोण? कोण होता पारधी? धृतराष्ट्र. 50 जन्मांच्या पूर्वी पारधी होता आणि तू पारधी असताना मध्ये मध्ये जाऊन तू पक्षी मारायचा म्हटले. हे ध्यानात ठेवा बरं का, बऱ्याच लोकांकरता हे महत्वाचं आहे. तू पक्षी मारायचा म्हणे आणि एका दिवशी असं झालं की अनेक पक्षी एकत्र मिळावेत अशी तुला हाव निर्माण झाली आणि त्या हवेपोटी एका शेतात अनेक पक्षी एकत्र बसलेले असताना सगळे एकत्रच मिळावे म्हणून तुला वाटायला लागलं आणि तू त्या अख्ख्या शेताच्या चहूबाजूला आग लावून दिलीस जेणेकरून सगळे होरपळून मरतील आणि तुला मिळतील. झालं असं की त्या सगळ्या पक्ष्यांमध्ये जी काही पक्ष्यांची पिलं होती की ज्यांना उडता आलं नाही ती सगळी मेली, पण ज्यांना उडता आलं त्यांच्या पंखाला झळाली लागली, आगीच्या झळा त्यांच्या डोळ्याला लागल्या आणि त्यातले काही पक्षी आंधळे झाले. अर्थात काही पक्षी आंधळे झाले आणि काही पक्ष्यांची पोरं मेली म्हटले. जेवढे आंधळे झाले त्या सगळ्यांनी तुला शाप दिला की तू कोण होशील? आंधळा होशील. आणि जेवढ्याची पोरं मेली की नाही त्या सगळ्यांनी तुला शाप दिला की तुझी पण पोरं मरतील. मग अशी ती किती पोरं मेली होती? कृष्णानं सांगितलं 100 पोरं मेली म्हटले. 100 पोरं मेली. मग धृतराष्ट्रानं म्हटलं अरे मग हे मागच्याच कुठल्या तरी जन्मात देऊन संपून टाकायचं ना म्हटले. एवढं 50 जन्मापर्यंत आणायची काय गरज होती? कृष्णानं सांगितलं अरे त्याचं पण तत्वज्ञान आहे म्हणे. मागच्या जन्मामध्ये कुठंतरी देऊन मोकळं करता आलं असतं पण त्या सगळ्या पक्ष्यांचा शाप होता की आमची जेवढी पोरं मेली आहेत तेवढी तुझी मरतील. म्हणजे तुला किती व्हायला पाहिजेत? 100. आणि 100 पोरं होण्याकरता तेवढं पुण्य तर तुझ्याकडं पाहिजे. अरे एक पुत्ररत्नाची प्राप्ती व्हायची म्हटली तरी पुण्य लागतं. एक
पुत्र व्हायचा म्हटला. राजा दशरथाकडं तेवढीच काही ती कमी होती, म्हणून त्याला एक पुत्र रत्न मिळवण्याकरिता पुत्र कामेष्टी यज्ञ करावा लागला होता. म्हणजे एका पुत्राकरता जर त्याला पुण्य मिळवावं लागलं होतं, तुला किती पाहिजेत? 100. मग हे 50 जन्म का गेले? 100 पोरं होतील एवढं पुण्य गोळा करण्यात 50 जन्म गेली म्हटले. एवढं पुण्य गोळा करण्यात 50 जन्म गेली. 50 जन्मानंतर आत्ता कुठं तुझं एवढं पुण्य झालं की तुला 100 पोरं होतील? मग तुला 100 पोरं झाली आणि त्या 100 पोरं झाल्यानंतर तुझ्या डोळ्यात देखत, म्हणजे तू हयात असताना त्यांचा शाप म्हणून 100 पोरं मेली आणि त्यांचा शाप म्हणून तू आंधळा झालास. हे तुझ्या पापाचं असलेलं फळ आहे. विठ्ठला विठ्ठला कुणाचंच आतापर्यंत शिल्लक राहिलं नाही. नाथ महाराजांनी अगदी स्पष्ट केलेलं आहे. उपजले मेले ऐसे कितीतरी जण या ठिकाणी आले आणि कितीतरी जण निघून गेले, पण आपलं कर्म शिल्लक राहिलेलं आहे. कर्माच्या सिद्धांताला अपवाद होईल असा पण कुणीच नाही. प्रत्येक जणाला कर्माचा सिद्धांत मानावाच लागला, तो स्वीकारच करावा लागला. असं जर असेल तर तुकाराम महाराजांनी एक अलौकिक आणि वेगळी अपेक्षा आपल्याकडून केलेली आहे. जर सगळीच कर्म आपल्याकडून नाश पावत असतील आणि त्या कर्मांच्या माध्यमातून आपलं सुद्धा अस्तित्व नाश पावत असेल, तर तुकाराम महाराज आग्रह करतात की आत्तापासून पुढं असं काहीतरी कर्म आपल्याकडून झालं पाहिजे की ज्याचा कधीच नाश होणार नाही. अभंगाचं पहिलं चरण. ऐसे काहून करा काही, 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 पुढे नाही नास जा, पुढे नाही नास जा, विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत, पुढे नाही नाश जा, पुढे नाही नाश जा, पुढे नाही नाश जा, विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत, ऐसे काहून करा काही, पुढे नाही नाश जा, पुढे नाही नाश जा, पुढे नाही नाश जा, ऐसे काहून करा काही, पुढे नाही नाश जा, पुढे नाही नाश जा, पुढे नाही नाश जा, नाश जा, नाश जा. ऐसे का हो पुढे नाही नाश जा, ऐसे का हो न करा काही. असं का बरं तुम्ही का करत नाही की ज्याचा कधीच नाश होणार नाही, पुढं कधीच नाश होणार नाही असं कर्म आपल्याकडून घडलं पाहिजे, असा तुकाराम महाराजांचा आपल्याकडून आग्रह आहे. बरं का, काय आहे, कर्माचा नाश हा कर्मावरून ठरत नसतो, कर्माचा नाश हा त्याच्या फळावरून ठरत असतो. कर्माची काही फळं आहेत की नाही, त्या कर्माच्या फळावरून त्याचा नाश ठरत असतो. पण कर्म काय किंवा त्याचं फळ काय, त्याचा नाश होणार आहे एवढं मात्र नक्की आहे. जे आपण कर्म करतो ना, त्या कर्माचे काही फळाचे प्रकार सांगितलेले आहेत. कर्माचे जसे काही प्रकार आहेत तसे फळांचे पण काही प्रकार आहेत. कर्माचं कुठल्या कुठल्या पद्धतीचं फळ आहे ऐका. काही फळ हे प्राप्तव्य आहे, लक्ष देऊन ऐका बरं. कर्माचं काही फळ हे प्राप्तव्य आहे, काही फळ हे गंतव्य आहे, काही फळ हे संस्कारी आहे आणि काही फळ हे विकारी आहे.
हे 4 पद्धतीची फळं आहेत. कुठली कुठली फळं आहेत? प्राप्तव्य आहे, गंतव्य आहे, विकारी आहे आणि संस्कारी आहे. कुठलं कुठलं फळ आहे? प्राप्तव्य आहे, गंतव्य आहे, विकारी आहे आणि संस्कारी आहे. कुठलं कुठलं आहे? प्राप्तव्य आहे, गंतव्य आहे, विकारी आहे आणि संस्कारी आहे. पहिलं प्राप्तव्य, दुसरं गंतव्य, तिसरं विकारी, चौथं संस्कारी आहे. पहिलं हे सगळ्यांचं होत नाही तर मी पुढंच जात नाही, मला सवयच नाही तशी. पहिलं कुठलं आहे? प्राप्तव्य, दुसरं गंतव्य, तिसरं विकारी आणि चौथं संस्कारी किंवा त्याला संस्कार्य असंही म्हटलं जातं. प्राप्तव्य म्हणजे काय आहे? प्राप्तव्य म्हणजे त्याला मिळवायचं आहे, काहीतरी कर्म करून आपल्याला मिळवावं लागतं, त्याला प्राप्तव्य फळ म्हणतात. उदाहरण द्यायचं झालं तर कुंभाराचं उदाहरण घ्या. कुंभार काहीतरी तो पदार्थ गोळा करतो, माती असेल, पाणी असेल, या सगळ्या पदार्थांचं तो एकत्रीकरण करतो, व्यवस्थित मिश्रण करतो, त्याच्यावर अनेक प्रक्रिया करतो. प्रक्रिया केल्यानंतर एक पदार्थ आपल्यासमोर तो निर्माण करतो, प्राप्त करून घेतो की नाही. मग त्याच्या हातात प्राप्त झालेला हा जो माठ आहे, त्याच्या हातात प्राप्त झालेलं जे मडकं आहे, मडकं, माठ, गाडगं, बरंच काय काय म्हणतात बघा त्याला. पण एवढा महत्त्वाचा आहे की तेवढा सोडून दुसरा कुणीच महत्त्वाचा नाही, तेवढा एकच महत्त्वाचा आहे. आमचे गुरुजी नेहमी आम्हाला सांगत असतात की माणसानं बाकी काही लक्षात नाही ठेवलं तरी त्याला मात्र नक्की लक्षात ठेवावं, कारण शेवटी तेच एक सोबत येतं. नाही कळलं? जाऊ द्या. तेवढं तो एक माठ आपल्या नेहमी सोबत येणारा असतो की नाही. तो जो मडकं आहे, ते मडकं त्याला प्राप्त झालं, ते प्राप्त होण्यापूर्वी त्याला बऱ्याचशा काही प्रक्रिया त्याच्यावरती कराव्या लागल्या असतील. प्रक्रियेनं प्राप्त झालेलं फळ आहे म्हणून त्याला प्राप्तव्य असं म्हटलं जातं. काही फळ हे गंतव्य आहे. गंतव्य म्हणजे काय आहे? तिथंपर्यंत जाणं. उदाहरणार्थ एखाद्याला नाशिकला पोहोचायचं असेल तर नाशिकला पोहोचणं हे त्याचं काय आहे? फळ आहे. पण नाशिकला पोहोचल्यानंतर वेगळं काही मिळवावं लागतं का? नाही, नाशिकला पोहोचणं हेच त्याचं काय झालं? फळ झालं, म्हणून त्याला गंतव्य फळ म्हणतात. काही फळ हे विकारी फळ आहे. विकारी म्हणजे काहीतरी विकार घातल्याशिवाय फळ त्याला मिळत नसतं. उदाहरणार्थ आपल्याला प्राप्त होणारा दही, माणसाला जे दही प्राप्त होतं, दुधातून दह्याची निर्मिती, ते विकारी फळ आहे की नाही. काहीतरी विकार घातल्याशिवाय दह्याची प्राप्ती होत नाही, विरजण घालावं लागतं की नाही, म्हणजे विकारी फळ झालं ते. आणि चौथं जे फळ आहे त्याला संस्कारी फळ असं म्हणतात, म्हणजे संस्कार प्रदान केल्यानंतर प्राप्त झालेलं ते फळ असतं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल त्याच्यात पण 2 प्रकार केलेले आहेत बरं का. एकाला दोषापनयन म्हणतात आणि एकाला गुणाधान म्हणतात. मी फार अडचणीचं करणार नाहीये, पण सोपी एक मी तुम्हाला प्रकार करून देतो, हे अगदी पटण्यासारखं आहे. एक फळ असं असतं की ते गुणाधान असतं आणि दुसरं असतं की दोषापनयन. दोषापनयन म्हणजे दोष काढले जातात आणि गुणाधान म्हणजे गुण दिलं जातं. कधी कधी गुण देऊन फळ मिळतं आणि कधी कधी दोष काढून फळ मिळतं. या 2 पद्धती असतात. मला असं सांगा, पांढरं कापड आहे असं समजा, पांढरं कापड आहे आणि ते पांढरं कापड जर समजा मळलं तर मळलेलं ते पांढरं कापड पुन्हा स्वच्छ व्हावं आणि सुंदर दिसावं याकरता काय करावं लागेल? धुवून काढावं लागेल. धुवून जरी आपल्याला ते डाग नाही निघाले मग काय करता? साबण लावाल. बरं ठीक आहे, साबण लावून पण नाही निघाले मग काय करता? नाही, आता तुम्ही बोलायला, आधी मी इकडंच बघत होतो, तुम्ही बोलायला लागले म्हणून तुमच्याकडे बघितलं. म्हटलं प्रकार कुठल्या बाजूला येतात? ज्या बाजून उत्तर येईल कीर्तनकार तिकडं बघणार आहे महाराज. बरं, मग साबण नाही तर तुम्ही म्हणता ड्राय क्लीन केलं तर त्याच्याने पण नाही निघालं मग काय करता? आला वापरायचा. आला वापरून पण नाही निघाला मग काय करता? अनेक प्रयत्न. आता काय आहे, आत्तापर्यंत आपण जे प्रयत्न करत आहोत ते सगळेच्या सगळे दोषापनयनाचे. म्हणजे तुम्ही सगळे प्रयत्न याचेच सांगत आहात की त्या पांढऱ्या कापडावरचा तो डाग कसा काढता येईल याचेच प्रयत्न आत्तापर्यंत केले. डाग कसा काढता येईल? तुम्हाला ते कापड सुंदर बनवायचं आहे एवढं ध्यानात घ्या. स्वच्छ करायचं मी म्हटलेलं नाही आहे, त्याला सुंदर बनवायचं आहे. आणि सुंदर बनवण्याकरिता नेहमी हेच सगळे प्रकार वापरले जातील असं नाही. कुणीतरी हुशार माणूस येतो आणि तो म्हणतो एवढ्या सगळ्यांना ते सुंदर
सुंदर होत नाही ना, मग एक काम करा, दुसरा कुठला तरी रंग घ्या आणि पांढरा कापड त्या रंगात बुडवा आणि त्याला रंगीत करा, मग ते सुंदर होत असतं. याचा अर्थ काय झाला, आपण जे काही साबण आणि पावडर लावून काढण्याचा प्रयत्न केला ते दोषापनयन पद्धती झाली आणि रंग देऊन सुंदर करण्याचा प्रयत्न झाला तो गुणाधान पद्धती झाली. रंग दिला म्हणजे गुण दिलं आणि दाग काढला म्हणजे दोष काढले. हे दोष काढून किंवा रंग देऊन केलेलं जे संस्कारी फळ असतं त्याला संस्कार्य फळ म्हटलं जातं. विठ्ठला विठ्ठला फळाच्या अनुसार सुद्धा आपल्याला कर्माच्या संबंधानं नाशी किंवा अविनाशी असं चिंतन करता येत असेल. तुकाराम महाराज म्हणतात, असं कोणतं तरी फळाचं चिंतन करा, असं कोणतं तरी कर्माचं चिंतन करा की ज्याचा आपल्याकडून कधीच नाश होत नाही. पण आत्तापर्यंत जे जे काही चिंतन केलं आहे त्या सगळ्या चिंतनावरून, सगळ्या विवेचनावरून आमच्या असंच ध्यानात आलेलं आहे की प्रत्येक पदार्थाचा, प्रत्येक कर्माचा आणि कर्मातून निर्माण झालेल्या प्रत्येक फळाचा हा नाश 100% होत असतो. मग सगळ्याचाच जर नाश होणार असेल तर काय करावं, आता काय करावं, असं काहीतरी शोधा की ज्याचा नाश होत नाही. मग असं कोणता पदार्थ आहे, असं कोणतं फळ आहे की ज्याचा कधीच नाश होत नाही. तुकाराम महाराजांनी नाश होत नाही असं कर्म करा असा उपदेश करून आपल्याला मोकळं सोडलं नाही. किंबहुना ज्या पदार्थाचा किंवा ज्या कर्मफळाचा नाश होत नाही असं कर्म सांगून आपल्याला सांगितलं, हे करा म्हणजे त्याचा कधी नाश होणार नाही. काय करायचं आहे ती गोष्ट तुकाराम महाराज व्यक्त करतात. दुसरं चरण, विश्वंभर शरणागत 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 गत विश्वंभर शरणागत विश्वंभर शरणागत विश्वंभर शरणागत विश्वंभर शरणागत गत विश्वंभर शरणागत हे भूत जात वंदणी भूत जात वंदणी भूत जात वंदणी भूत जात वंदणी हे भूत जात वंदणी भूत जात वंदणी भूत जात वंदणी भूत जात वंदणी विश्वंभर शरणागत विश्वंभर शरणागत गत विश्वंभर शरणागत गत विश्वंभर शरणागत हा विश्वंभर शरणागत विश्वंभर शरणागत गत विश्वंभर शरणागत विश्वंभर शरणागत हे विश्वंभर शरणागत भूत जात वंदणी भूत जात वंदणी हे विश्वंभर शरणागत भूत जात वंदणी भूत जात वंदणी
शरणागत भूतजात वंदोनी विश्वंभरा शरणागत. असं कर्म तुकाराम महाराजांनी सांगितलंय की ज्याचा कधी नाश होत नाही. कोणतं कर्म आहे? भगवंताला शरण जाणं. भगवंताला शरण जाणं हे कर्म असं आहे की ज्या कर्माचा कधीच नाश होत नाही. म्हणून आपण भगवंताला शरण जावं. सगळ्यात सोपी गोष्ट आहे. अन्य कोणताच मार्ग स्वीकारायचा नाही. भगवान परमात्म्याला शरण जावं. भगवंताला शरण जायचं म्हणजे तरी नेमका काय करायचं? आपल्याकडची असलेली सगळीच्या सगळी इंद्रिय भगवंताला समर्पित करणं म्हणजे भगवंताला शरण जाणं. ज्ञानेश्वर महाराजांनी हाच उपाय सांगितलाय की नाही? तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रेग महोदधिका गांग रिगाले जैसे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरणरिग. या सगळ्या गोष्टी त्याला द्यायच्या म्हणजे शरण जायचं. काय काय द्यायचं? अहम द्यायचा, चित्त द्यायचं, वाचा द्यायची आणि अंग द्यायचं. हे सगळं त्याला समर्पित करायचं. अहम त्याला समर्पित करायचा. अहम म्हणजे स्वतःचा अहंकार. अहंकार म्हणजे स्वतःचं मी पण. हे मी पण त्याला देऊन टाकायचं. देऊन टाकायचं म्हणजे काय? तो काय कुठला पदार्थ नाही की खिशातून मी पण काढला आणि देवाच्या चरणी समर्पित केला असं आहे का काही? नाही. मीपणा देऊन टाकायचा. याचा अर्थ ज्या ज्या गोष्टीला आपण मी असं लावतो की नाही त्याला मी असं न लावता त्याला भगवंत असं लावून घ्यायचं. म्हणजे एखादं कार्य जर मी केलं असं आपण म्हणत असू तर उद्यापासून तसं म्हणायचं नाही. हे कार्य भगवंतानं केलं असं म्हणायचं म्हणजे ते त्याला समर्पित केल्यासारखं आहे. मी केलं असं न म्हणता भगवंतानं केलं असं म्हटलं की मी म्हणजेच अहम त्याला समर्पित झाला असा त्याचा अर्थ होतो. म्हणून एक पहिलं काय द्यायचं? अहम द्यायचं. दुसरं वाचा त्याला देऊन टाकायची. वाचा द्यायची म्हणजे काय? आपल्या वाचेनं केवळ त्याचंच स्मरण झालं पाहिजे याचे प्रयत्न माणसानं करायचे. वाचेला दुसरी तिसरीकडे कुठं भटकू द्यायचं नाही. ज्याप्रमाणे तुकोबाराय म्हणतात घेई 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 रे घेई 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 माझे वाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे. घेई 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 रे घेई 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 माझे वाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे. गोड नाम विठोबाचे. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. जलद जलद. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. माझे वाचे गोड नाम विठोबाचे. गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घाले सुख. डोळे तुम्ही घाले सुख. माझे वाचे गोड नाम विठोबाचे. हे आपल्या वाचेला सांगणं आहे की नाही. दुसरं तिसरं काहीच करायचं नाही. बोलण्याची नाही
आता देवाविण काही. ही आपली वाचा भगवान परमात्म्याला समर्पित केल्यासारखं आहे. तत्कथनम तच्चिंतनम अन्योन्यम तत्प्रबोधनम योग वासिष्ठानं सांगितलंय. तेवढंच बोलायचं, तेवढंच ऐकायचं, तेवढंच वर्णन करायचं. आपली वाचा दुसरीकडे भटकूच द्यायची नाही, म्हणजे वाचा भगवंताला समर्पित केल्यासारखी आहे. म्हणून अहम वाचा. तिसरं काय आहे? चित्त. चित्तामध्ये भगवान परमात्म्याची स्थापना होईल अशा पद्धतीचं चित्त तयार करणं म्हणजेच चित्त भगवान परमात्म्याला समर्पित केल्यासारखं आहे. ते करावं लागतं. चित्त सहजासहजी भगवंत चित्तात येऊन राहत नाही. सहजासहजी भगवंत चित्तात येऊन राहत नाही. तो चित्तात येऊन राहण्याकरिता त्यानं राहावं या पात्रतेचा आपल्याला ते बनवावं लागतं. तुका मन चित्त करार निर्मळ, तुका मन चित्त करावे निर्मळ, एवढी गोपाळ राहिते ते, एवढी गोपाळ राहिते ते. चित्त करारे निर्मळ यवनी गोपाळ राहे तेथे. चित्ताला तसं तयार करावं लागतं, अन्यथा भगवान परमात्मा येऊन राहत नाही की नाही. त्याला निर्मळ, तुकाराम महाराजांनी जर म्हटलं असेल चित्त करा निर्मळ, निर्मळ करा असं जर तुकोबऱ्यांना म्हणायचं असेल तर उलट अर्थानं ते निर्मळ नाही एवढं मात्र सिद्ध आहे. चित्त करा असं म्हटलंय की नाही, म्हणजे आपलं चित्त अजून तरी निर्मळ नाही. मग त्याला बनवावं लागेल. का बनवावं लागेल? अरे भगवंत आहे की नाही, तो पण येऊन तो पण वाट बघतो की निर्मळ चित्ताचा कोण भेटतो, कारण त्याला पण लवकर भेटत नाहीत. जास्त निर्मळ चित्ताची त्याच्याकडे यादी नाही. निर्मळ चित्ताच्या माणसांची यादी त्याच्याकडे फार कमी आहे. आणि जो कोणी निर्मळ चित्ताचा भेटतो तो त्या चित्तामध्ये येऊन वास करतो. मी अनेक वेळा म्हणत असतो, भगवान परमात्मा आहे, थोडं तर तुमच्या चित्ताचं परीक्षण करील की नाही, थोडं फार तरी अवलोकन करील. हे चांगलं आहे की वाईट आहे, स्वच्छ आहे अस्वच्छ आहे, निर्मळ आहे की बाबा मलरहित आहे, काहीतरी बघेल की नाही. तो काहीतरी बघेल. नाही, आपल्यासारखा सर्वसामान्य मनुष्य जर लग्नात गेला, एखाद्याच्या लग्नात गेला, एखाद्या समारंभात गेला आणि तिथं जर भरपूर खुर्च्या बसायला टाकल्या असतील तर खुर्चीत बसण्याच्या आधी आपण बोट लावून बघतो की नाही खुर्चीला. तुम्ही लावून पाहता की नाही? असं खुर्चीला बोट लावून पाहिलं, काय बघितलं? काय बघितलं? असं खुर्चीला बोट लावून काय बघितलं? हेच बघितलं की त्याच्यावर धूळ आहे की नाही, म्हणजे काय ती खुर्ची स्वच्छ आहे की नाही. मग जर आपण खुर्चीत बसताना ती स्वच्छ आहे की नाही याचं परीक्षण करत असू, तो तर देव आहे, त्याला तुमच्या चित्तात राहायचं आहे, तो थोडं तरी परीक्षण करील की नाही. थोडं तरी परीक्षण करतो. निर्मळ असेल तर तो येऊन राहतो, आणि मलसहित असेल म्हणजे त्याच्यामध्ये मल असेल अर्थात अनेक विकार भरलेले असतील तर तो तिथं राहत नाही. मग चित्त त्याला समर्पित करणं म्हणजे काय करणं आहे? या चित्ताला भगवंत येऊन राहण्याकरिता तयार करणं म्हणजे चित्त समर्पित करणं. अहम वाचा चित्त. आणि शेवटचं अंग. अंग म्हणजे शरीर, शरीर म्हणजे काया. ही काया भगवान परमात्म्याकरिता समर्पित करायची. हे सगळं काही त्याला समर्पित केलं की आपण त्याला शरण गेलो असं आपल्याला म्हणता येईल. विठ्ठला विठ्ठला त्यालाच शरण जावं, दुसऱ्या कुणाला शरण जाऊ नये. कारण शरण जाण्याच्या योग्यतेचा केवळ तेवढा एकच आहे. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज असं जर भगवान परमात्मा गीतेत बोलतात. का बोलतात? शरण जाण्याच्या योग्यतेचा एकटा मीच आहे म्हटले. या लागी शरणागता शरण्य मीच एकू असं ज्ञानोबरायांच्या मुखातून भगवंतानं स्पष्ट केलेलं आहे. शरण जाण्याच्या योग्यतेचा दुसरा कुणीच नाही. तुम्हाला ज्या ज्या कशाची अपेक्षा आहे ते सगळं तुम्हाला मिळेल, पण मला शरण आलात तर आत्तापर्यंत माझ्या व्यतिरिक्त तुमच्या अपेक्षा पूर्ण करणारा दुसरा कुणीच नाही, कुणीच नाही. काय सर्वसामान्य माणसाला अपेक्षा असतात? तो काय अपेक्षा असतात? साध्या अपेक्षा असतात. एक तर त्याला सुख मिळावं, दुसरं म्हणजे त्याचं दुःख जावं, याच काय त्या अपेक्षा आहे. बाकी काय फार मोठ्या अपेक्षा विचारवंतांसारख्या आम्ही अशा अपेक्षा करत नाही. आम्ही संसार समुद्रातून बाहेर गेलो पाहिजे आणि भवसागर तरुण असल्या कोणाच्याच अपेक्षा नाहीत. सर्वसामान्य अपेक्षा काय असते? मला सुख मिळालं पाहिजे. अपेक्षा आहे की नाही? ती पण देवाकडंच गेल्यानंतर पूर्ण होत असते, कारण ते त्याच्याकडं आहे. एक सामान्य व्यवहार मी तुम्हाला सांगतो. सामान्य व्यवहार, आपल्याला ज्याच्याकडून सुखाची अपेक्षा आहे
त्याच्याकडं सुख आहे की नाही हे आधी तपासायचं. त्याच्याकडं असेल तर तो आपल्याला देईल, नसेल तर कुठून देईल. मी तुम्हाला एक काम लावून देतो असं म्हणा पाहिजे तर महाराजाला काम लावून गेला असं म्हणा. उद्या सकाळी उठल्या उठल्या नाहीतर आज कीर्तनावरून घरी गेल्या गेल्या असं फक्त एक 15 मिनिटं चिंतन करायचं की ज्या माणसाकडून तुम्हाला सुखाची अपेक्षा आहे ना त्या माणसाचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आणि 15 मिनिटं याचाच विचार करायचा की त्याच्याकडं सुख आहे का. कराल की नाही? करायचं काय नाही. ज्याच्याकडून सुखाची अपेक्षा आहे ना फक्त तो चेहरा समोर घ्यायचा आणि 15 मिनिटं विचार करायचा त्याच्याकडं सुख आहे की नाही. जर तुम्हाला उत्तर मिळालं की तो सुखी आहे तर उद्यापासून त्याच्याकडून सुखाची अपेक्षा करायची. आणि जर तुम्हाला उत्तर मिळालं की तोच सुखी नाही तर उद्यापासून त्याच्याकडून सुखाची अपेक्षा करायची नाही. त्याच्याचकडं नाही तर तो तुम्हाला कुठून देणार आहे. सामान्य व्यवहार आहे. असं समजा कीर्तन संपलं आणि मी असं जाता जाता तुम्हाला म्हणालो की कीर्तन संपल्यानंतर प्रत्येकानं मला 100 रुपये द्यायचे तर मला द्याल की देणार नाही? देऊ. मी मागत नाही पण तुम्ही होतं म्हणा देऊ म्हणून. मी मागणार नाही. रोहिदास महाराज मी मागणाऱ्यातल्या नाही की नाही. मी मागणार नाही. तुम्ही काहीच चिंता करू नका पण हो म्हणा. 100 रुपये द्याल की नाही? अजून पण विश्वास नाही बघा. सुमळे महाराज तुम्ही तरी सांगावं तुमच्या. बस तुम्ही हो म्हणा. बस मागत नाही मी. असं जर तुम्ही ठरवलं की मला 100 रुपये द्यायचे तर जय विठ्ठल झाल्यानंतर पाया पडायला आल्यानंतर मला 100 द्यायचे असतील तुमच्याकडं किती असले पाहिजेत बोलावं? 200-500 रुपये. कमीत कमी 200 रुपये. कमीत कमी 200 तुमच्याकडे असावेत. म्हणजे काय होईल त्यातले 100 तुम्ही मला द्याल आणि उर्वरित 100 स्वतःकडे ठेवाल. हा जर सामान्य व्यवहार आहे की मला 100 द्यायचे असतील तर तुमच्याकडे आधी ते असावेत म्हणजे तुम्ही त्यातले मला द्याल तर तसाच पद्धतीचा सार हा सुखाचा आहे. जे सुख मला तुमच्याकडून अपेक्षित आहे ते तुमच्याकडं असलं तर पाहिजे. असलं तर तुम्ही मला द्याल. अन्यथा एखादा मनुष्य देईल तरी कुठून. मग ते ज्याच्याकडं आहे त्याला शरण जाण्यातच शहाणपणा असेल तर भगवान परमात्म्याकडं सुख आहे ना म्हणून त्याला आपण शरण गेलो पाहिजे. विठ्ठला त्याला शरण जावं कारण तो ती अपेक्षा पूर्ण करणार. सुखरूप तुझ्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिका गो माझ्या पांडुरंगा सारिका गो. सुखरूप तुझ्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिका गो माझ्या पांडुरंगा सारिका. सुखरूप ऐसे तुझे कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारे खातो. तो सुखरूप आहे किंबहुना सुख त्याच्याकडं मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर सगळं सुख त्याच्याकडे उपलब्ध आहे. तुका म्हणे काही न मागे अनेक कारण काय तुझे पायी सुख सर्व आहे. सगळ्या सुखाची उपलब्धी त्याच्याकडे असल्या कारणानं त्याला शरण जावं. तुमची सुखाची अपेक्षा पूर्ण होईल ही सामान्य अपेक्षा झाली. पण त्याला आणखी शरण जावं कशाकरिता? या भवसमुद्रातून या दुःखातून बाहेर पडण्याकरिता दुसरं कोणीच करू शकत नाही त्याच्याशिवाय. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. काय करील तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. आत्तापर्यंत स्वतःच्या बळानं कुणालाच इथून पार पडता आलं नसेल तर त्याला शरण गेलं पाहिजे. स्वबळानं कुणाला शक्य झालंय. स्वबळावर आत्तापर्यंत कुणालाच पलीकडं जाता आलेलं नाही. त्यामुळे तुम्हाला स्वबळावर नाही जाता आलं ना भगवान परमात्म्याला शरण. भवसागर कटी कर ठेवणी भवसागर तरता काय करी कर चिंता पैरवू दाता कटी कर ठेवणी. बरं आहे तुम्ही 2020 खेळता IPL असल्यामुळं त्याच्यामुळे पटकन आटोपलं जातं हे सगळं. भवसागर तरता कार्य करी तसा चिंता पहिलं उभा दाता कटी कर ठेवणे. भगवान परमात्मा असल्यामुळे चिंता करायची गरज नाही. पण त्याला शरण गेलो तर अन्यथा जे त्याला शरण न जाता ज्यांनी प्रयत्न केलेत
त्यांच्यापैकी कुणालाच आत्तापर्यंत ते शक्य झालं नाही. अनेकांनी प्रयत्न केले, नाही केले असं नाही, पण प्रयत्न केलेल्यांची काय गत झाली हे आत्तापर्यंत कुणालाच कळलेलं नाही. चालता वाट पुढे भय वाटते चित्ती. तुकाराम महाराजांनी चिंतन केलेलं आहे. चालता वाट पुढे भय वाटते चित्ते. का बरं? अरे अनेक जण गेले की नाही, बहुत जन गेले नाही आले मागुती. अनेक जण गेले, मागे आले नाहीत. लोकांनी विचारलं मागे नाही आलं मग गेले कुठे? कुठे गेल्यानंतर त्याचं उत्तर दिलेलं आहे, न देखो काय झाले कान तेही ऐकती. कुठं गेले ते पाहिलंही नाही आणि काय झालं याची वार्ता सुद्धा आमच्या कानाला पडली नसेल. स्वबळाने अनेक लोकांनी प्रयत्न केले पण हे शक्य होत नसेल. भगवंताला शरण जावं, तो आपल्याला घेऊन जातो. प्रमाणम भवाब्देरिदम मामकानाम नितंबकराभ्याम धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्ये धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. जगद्गुरु आचार्यांनी जे पांडुरंगाचं पांडुरंगाष्टकम केलंय त्याच्यामध्ये हाच निर्देश केलेला आहे की भगवंत भवसमुद्र पार करण्याकरिता सहकार्य करतो, म्हणून त्याला शरण गेलो पाहिजे. एवढंच नाही, त्याला शरण गेल्यानंतर आपल्याला जे जे काही कर्म आपण करतो ते सगळे अविनाशी ठरतील याच्यामध्ये नक्की आहे. का बरं असं होईल? इतर सगळ्या कर्माचा नाश आणि त्याच्याकडे गेल्यानंतर त्याचा नाश होत नाही याचं कारणच एवढं आहे, त्याचा नाश होऊ न देण्याचं सामर्थ्य भगवान परमात्म्याकडे असतं. अविनाश करे आपुलिया ऐसे, आपुलिया ऐसे अविनाश करे. आपण जसे अविनाशी आहोत तसं तो आपल्याला अविनाशी करतो, म्हणून त्याला शरणागत व्हा. तुकाराम महाराज म्हणतात विश्वंभरा शरणागत. फक्त त्याची एक पद्धत तुकोबाऱ्यांनी सांगितलेली आहे, भूत जात वंदोने. म्हणजे सगळ्या प्राणीमात्राला अगदी नतमस्तक होऊन वंदन करून सगळ्यांमध्ये भगवान परमात्मा आहे असं समजून त्या भगवंताला शरण गेलो पाहिजे. हे भूत जात वंदोनी म्हणजे नेमका काय आहे त्याचं थोडंसं चिंतन करून आपल्याला थांबायचं आहे. टाळी वाजवून सगळ्यांनी भजन करा. विठोबा रखुमाई, टाळी वाजवा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, 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 जय विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाशजा. विश्वंभरा शरणागत भूतजात वंदोनी. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी आपल्याकडून अपेक्षा अशी केलेली आहे की ज्या कर्माचा कधीच नाश होणार नाही असं कर्म आपल्याकडून घडलं पाहिजे. आत्तापर्यंत जेवढ्या काही पदार्थांचा जेवढ्या काही कर्माचा धांडोळा घेतला त्या प्रत्येकाचा नाश होणार होता. तुकोबाऱ्यांना विचारलं असं कुठलं कर्म आहे की ज्याचा कधीच नाश होत नाही? तुकाराम महाराजांनी उत्तर दिलं विश्वंभरा शरणागत. भगवंताला शरण जाण्याचं असं कर्म आहे की त्याचा कधीच नाश होत नाही, कारण भगवान परमात्म्याला शरण गेल्यानंतर तो जसा अविनाशी आहे
तसा तो आपल्याला अविनाशी करतो. म्हणून कर्माचाही नाश नाही आणि कर्मफलाचाही नाश नाही. त्याची पद्धती काय आहे? भूतजात वंदोनी, म्हणजे प्रत्येक प्राणीमात्राला भूतजात वंदोनी, प्रत्येक प्राणीमात्रामध्ये भगवान परमात्माच आहे अशा पद्धतीची भावना धरून मग त्याला शरणागत होणं, मग ही भूतजात वंदोनी ही पद्धत आहे. काय आहे? भूतजात वंदोनी. तुकाराम महाराजांनी भूतजात असं म्हटलेलं आहे बरं का. म्हणजे प्रत्येक भूतात भगवंत आहे. ज्याप्रमाणे ज्ञानोबरायांनी म्हणावं की जे जे भेटे भूत ते ते मानीचे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. प्रत्येक भूतात भगवंत आहे. मला सांगा भूत म्हणजे काय? म्हणजे जे जे भेटे भूत असा असेल तर भूत म्हणजे काय? हा सगळ्यात पहिला आणि प्राथमिक प्रश्न आहे. भूत म्हणजे नेमका काय? एका व्यक्तीनं फार चांगला अर्थ सांगितला होता. म्हणजे त्याला चांगला म्हणावं की काय ते मी थोडंसं विपर्यासानं बोलतो बरं का. तर म्हटलं भूत म्हणजे काय? आमच्या संतांनी भूतात पण देव बघायला शिकवलंय म्हटले, असा अर्थ केला होता. तसा अर्थ नाही आहे. भूत म्हणजे काय आहे? भूत शब्दाचा अर्थ भूत असा होत नाही, भूत योनी असा त्याचा अर्थ होत नाही. भूत शब्दाचा अर्थ होतो ज्याची ज्याची निर्मिती पंचमहाभूताच्या पंचकरणातून झालेली आहे त्याला भूत म्हणतात. ऐका, पंचमहाभूताच्या एकत्रित येण्यानं जे काही पंचमहाभूत आहेत की नाही त्या सगळ्याच्या एकत्रित येण्यातून जे जे काही ज्याचे ज्याचे अंश असतील या सगळ्या मिलित अंशापासून त्याच्या पंचीकरणातून एकत्र झालेल्याच्या माध्यमातून जो पदार्थ निर्माण होतो त्याला आपल्याला भूत असं म्हणता येतं. म्हणजे पंचमहाभूतापासून निर्मिती असेल म्हणून त्याला भूत म्हणायचं. आपली सगळ्याची निर्मिती कशापासून आहे? पंचमहाभूतापासूनच आहे. मग आपण सगळे कोण? बिंदास म्हणा, कीर्तनात घाबरायचीच गरज नाही. आपण सगळे कोण आहोत? भूतच आहोत. मी गमतीनं म्हणत असतो तसं पण अलीकडची माणसं आणि भूत यात फार फरक राहिलेला नाही. जवळजवळ सारखीच आहेत बघा, जवळजवळ सारखे आहेत. पूर्वीच्या काळी रात्री भूत जागायची. मला वाटतं हे वाक्य जरा तपासून बघितलं तर बरं होईल तुम्ही. पूर्वीच्या काळी रात्री भूतं जागायची. अलीकडची भूतं पण कन्फ्यूज आहेत की आपली वेळ कुठली, आपली वेळ कुठली. कारण आत्ताच्या वेळेला भूतांची वेळ पण माणसांनीच घेतली आहे. ते रात्री 3:30-4 वाजेपर्यंत तुम्ही फक्त मोबाईल उघडून बघा, ती ऑनलाईनच असतात, ती ऑनलाईनच असतात. कधी पण उभी बा. फक्त काकड्याची वेळ झाली की झोप लागते, मग गुड नाईट. काकड्याची वेळ झाली तोपर्यंत सगळे ऑनलाईन असतात. म्हणजे काय आहे, ही सगळी भूतच झाली की नाही. मला म्हणायचं आहे पूर्वीच्या काळी असं होतं, अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्ध रात्र खाय. त्या आत्ताच्या काळामध्ये रात्र गणिले ते अर्ध मोबाईल खाय असं झालंय. जेवढं अर्ध सगळं मोबाईल घेऊन जातं. वापर करू नये असं माझं मत नाही, पण अलीकडच्या काळाला सगळ्यात जास्त घातक कुठलं यंत्र असेल तर ते मोबाईल आहे. घातक. भारताच्या तरुणांची ज्ञानाची पातळी कमी होण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे मोबाईल ठरलंय. तुम्ही ध्यानात घ्या. वाढवायचंच म्हटलं तर तुम्हाला वाढवता पण येतं. मोबाईल हातात आहे, तुमच्या हातात आहे. चांगला वापर करावा, मोबाईलचा चांगला वापर करावा. अजिबात वापर करू नये असं नाही, परंतु अजिबात जर तुम्हाला वापर करता येत नसेल तर तुमच्यासारखे ज्ञानी तुम्हीच. मी खरं बोलतो. मोबाईल तुम्हाला वापरता येत नसेल तर तुम्ही सगळ्यात हुशार आहात, सगळ्यात हुशार आहात. आज 12वीचा निकाल लागलाय. तुम्ही निकालाची असलेली टक्केवारी पाहा ना. निकालाची टक्केवारी म्हणजे निकालात जो पहिला आलाय त्याची टक्केवारी पाहू नका, एकूण तुम्ही टक्केवारी पहा. दिवसेंदिवस कमी का व्हायला लागली आहे? त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे मोबाईल आहे. आणि जो वापरत नाही ना, मी खरंच सांगतो, जो मोबाईल वापरत नाही तो सगळ्यात शहाणा. मोबाईल वापरत नाही तो सगळ्यात शहाणा. मी 2016चा इंजिनिअरिंगचा पासआउट आहे. 2016ला माझी इंजिनिअरिंग पूर्ण झाली अहिल्यानगर जिल्ह्यातूनच. त्याच्यानंतर माझ्यासोबत असलेला एक कॅन्डिडेट म्हणजे माझ्यासोबत ज्यांनी इंजिनिअरिंग पूर्ण केली की नाही त्यानं त्याच्यानंतर 7 वर्षांपर्यंत अभ्यास केला. 7 वर्ष 2016च्या नंतर बरं का, 7 वर्षांपर्यंत अभ्यास केला. आणि 2022 साली तो 2022ला PSI झाल्यानंतर त्याची पहिली पोस्टिंग आमच्याकडे मुंबईत पोस्टिंग झाली. म्हणून भेटायला बोलवलं. मी भेटायला गेलो आणि त्याला सहज म्हटलं, अरे भेटायला आलो तर कमीत कमी इंस्टाग्रामचा ID तरी सांग. तो म्हटलं माझा इंस्टाग्रामवर अकाउंटच नाही. तुम्ही ऐकताय ना,
तर म्हटलं इंस्टाग्रामवर अकाउंट नाही, फेसबुक म्हणजे काय ते मला माहितीच नाही. फेसबुक त्याला माहिती नाही, इंस्टाग्राम त्याला माहिती नाही, म्हणून तो तिथं आहे. माहिती असलेले सगळे इथंच आहे. एकामध्ये भूतमात्रामध्ये भगवान परमात्म्याला पाहण्याची वृत्ती निर्माण व्हावी आणि मग प्रत्येकाला शरण जावं, देव समजून शरण जावं. तुकोबारायांनी म्हटलं की हे माझं सांगणं आहे असं नाही. श्रुतीचे का निघा फळ सार मूळ जाणोनी, हे श्रुती मातेचं असं सांगणं आहे. सगळ्या श्रुतीचं, स्मृतीचं, पुराणांचं आणि वेदांचं प्रत्येकाचं एकच मत आहे की भगवान परमात्म्याला शरण गेलो पाहिजे, दुसरं काहीच नाही. सगळ्यांनी येऊन एकच सांगितलेलं आहे, दुसरं काय सांगून सांगणार आहे मला सांगा. वेद अनंत बोलिला, वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिना, अर्थ इतुकाची साधिना, विठोबासे शरण जावे, निज निष्ठ नाम गावे. विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. हे वेदांनीच सांगितलेलं सगळ्यांचं मत एकच आहे हो. वेदशास्त्र प्रमाण, श्रुतीचे वचन, एक नारायण सार जप किंवा चहुवेदी जाण साई शास्त्र कारण 18 पुराणे हरिसी गाती, या सगळ्यांच्या मताच्या अनुसार आम्ही तुम्हाला सांगायला लागलो. जेवढे म्हणून सगळे श्रुती ग्रंथ आहेत. ग्रंथांचे 2 प्रकार आहेत, एक श्रुती ग्रंथ आहेत आणि दुसरे स्मृती ग्रंथ आहेत. श्रुती स्मृती या सगळ्यांच्या अनुसरून सगळ्यांनी एकच निवाडा दिलाय, भगवंताला शरण जाणं हे उत्तम कर्म आहे. त्याच्यामुळे तेच सार, तेच असलेलं मूळ आम्ही तुम्हाला सांगायला लागलो. विश्वंभराला म्हणजे भगवंताला शरण जा. का शरण जा? त्याला शरण गाण्याच्या शिवाय दुसरा कोणताच मार्ग आत्ता आपल्या हातात शिल्लक राहिलेला नाही, म्हणून तुम्ही त्याला शरण जा. अभंगाचं शेवटचं. तुका म्हणे पुढे काय, तुका म्हणे पुढे काय, तुका म्हणे पुढे काय, तुका म्हणे पुढे काय, वाट नाही यावरी, वाट नाही यावरी, विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत, वाट नाही यावरी, वाट नाही यावरी, विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत. तुका म्हणे पुढे काही, वाट नाही यावरी. याच्यापेक्षा पुढची अशी कोणतीच वाट नाही, म्हणजे शेवटची वाट. आपल्याला भगवान परमात्म्या प्रत पोहोचण्याकरिता ही शेवटची वाट आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताच मार्ग उपलब्ध नाही. म्हणजे मार्गच उपलब्ध असं नाही आहे, मार्ग उपलब्ध आहे, पण आपल्याला याच्यापेक्षा वेगळा मार्ग नाही. तुम्ही ध्यानात घ्या, मी थोडंसं बोलणार आहे शेवटचं. आपल्याकडं मार्ग उपलब्ध नाही म्हणजे आपल्याला योग्य असे मार्ग नाहीत. मार्ग भरपूर आहेत, मार्गांची कुठलीच कमतरता नाही. साधनांनी अनेक प्रकारची साधनं उपलब्ध आहेत. साधनांची नाही अटाअटी, तुकोबारायांनी स्पष्ट केलं आहे. साधनं नाहीत असं नाहीत, पण आपल्याला जमतील अशी साधनं आत्ता शिल्लक नाही आहेत. नाहीतर साधनांची काय कमतरता आहे म्हणा. एकनाथ महाराज भागवतामध्ये म्हणतात, एक म्हणती जप प्रमाण, एक म्हणती तप प्रमाण, एक म्हणती वेदाध्ययन, अतिजल्पन न करावे. प्रत्येकाने वेगळं वेगळं साधन सांगितलं. कुणी म्हणतं जप करा, कुणी म्हणतं तप करा, कुणी म्हणतं वेदाध्ययन करा, कुणी म्हणतं पुरश्चरण करा, कुणी म्हणतं शास्त्राभ्यास करा, कुणी म्हणतं तीर्थयात्रा करा, कुणी म्हणतं ज्ञान मिळवा, कुणी म्हणतं भजन करा. अरे प्रत्येकाचं जर वेगळं साधन असेल, आम्ही काय करायचं? नेमकं आपण कुठलं साधन करावं याच्यात अजून पण बऱ्याच लोकांचा गोंधळ आहे. अनेक लोकाला अजून पण कळलं नाही की नेमकं आपण करायचं काय आहे, करायचं काय आहे. आणि गंमत काय आहे? गंमत अशी आहे, एका वेळेला एकच साधन उपलब्ध असेल तर शंका नसते.
पण एकाच वेळेला अनेक साधनं उपलब्ध झाली की गोंधळ होतो. नेमका करायचं काय? नेमका त्याग भोग दुःख काय सांडावे मांडावे ऐसी धरिली जीवे माझ्या थोर आशंका. भूपाळी. नेमका काय घ्यावं काय सोडून द्यावं हे बऱ्याच लोकांना अजून कळलेलं नाही. एकच साधन असेल तर काहीच तिथं गोंधळ नसतो ना. एखादा माणूस गायक आहे आणि त्याच्या गायनावर पूर्ण विश्वास आहे. त्याला माहिती आहे की बाबा देवानं आपलं सगळं बळ कंठात दिलेलं आहे आणि कंठात दिलेल्या बळाच्या आधारेच आपल्याला भगवंताचं भजन करायचं, सेवा करायची. तो दुसरं काही करत नाही. तो फक्त गायनाचा रियाज करतो आणि त्यातून त्या भजनातून देवाची सेवा करतो, दुसरं काहीच करत नाही. इथं अडचण नाही. एखादा गायक आहे, एखादा तसा वादक आहे, त्या वादकाला माहिती आहे आपलं सगळं बळ भगवान परमात्म्यानं बोटात दिलेलं आहे. आहे की नाही? म्हणजे गायकाचं बळ कंठात आहे, वादकाचं बळ बोटात आहे, बरं, बोलणाऱ्याचं बळ ओठात आहे आणि खाणाऱ्याचं बळ, बस एवढं तुम्हाला पक्क कळतं. पहा, खाणाऱ्याचं बळ पोटात, प्रत्येकाचं बळ आहे की नाही. मग वादकाला माहिती आहे आपलं बळ बोटात आहे, मग फक्त तो वादनाचाच रियाज करतो आणि त्या पखवाज सेवेतून, तबल्याच्या सेवेतून तो भगवान परमात्म्याची सेवा करतो, दुसरं तो काहीच करत नाही. ज्याला फक्त कीर्तन करता येतं तो केवळ कीर्तनांचा अभ्यास करतो आणि कीर्तन सेवेतून देवाची सेवा करतो. ज्याला फक्त कथा करता येते तो निरनिराळ्या कथा शोधतो, लोकांच्या समोर प्रस्तुत करतो, तो कथेच्या माध्यमातून सेवा करतो. इथपर्यंत काहीच अडचण नसते. अडचण तेव्हा निर्माण होते की एखादा असा असतो की त्याला सगळंच येतं. म्हणजे त्याला गाताही येतं, वाजवताही येतं, कीर्तनही करता येतं, कथाही करता येते, पारायणही करता येतं, सप्ताही मांडता येतो, सगळ्याच्या सगळंच करता येतं. त्याला शेवटपर्यंत हेच कळत नाही की मी नक्की करू काय, नक्की काय करायचं आहे आत्तापर्यंत. काय आहे, त्याला माहिती असतं की गायन येतं ना, मग तो आधी थोडंसं गायन शिकतो, 4-5 वर्ष गायन शिकला, मग 4-5 वर्ष सेवा केली, नंतर त्याला कळून आलं याच्यापेक्षा वादन शिकलो असतं बरं झालं असतं, मग तो वादन शिकायला जातो. 4-5 वर्ष वादन शिकलं, 4-5 वर्ष मग त्यानं पुन्हा एकदा वादनाची सेवा केली, नंतर त्याला कळून आलं अरे याच्यापेक्षा फेटा बांधलेला काय वाईट, मग तो फेटा बांधतो. मग त्यानं कीर्तनाचा अभ्यास केला, मग कीर्तन केलं, कीर्तन केल्यानंतर त्याला कळलं नाही याच्यापेक्षा कथा केलेली काय वाईट आहे. का बरं वाईट? कीर्तन करणं हे काही सोपं नाही. सोपं रोज आज एवढ्या किलोमीटरचं अंतर, परवा तेवढ्या किलोमीटरचं अंतर, आज 200 परवा 400, असं कीर्तनकार काही सोपं आहे का? महाराजांना विचारा, बसलेलो आहोत आम्ही. म्हणजे एक कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनकाराच्या कीर्तनाला उपस्थित राहणं याची एवढी त्यांना वेळ मिळाली ही मोठी गोष्ट आहे. श्रावण महाराज इथं उपस्थित आहेत याचं मला सगळ्यात मोठं आश्चर्य याचं आहे की ते आज निवांत असतील. पण निवांत बऱ्याच दिवसांनी आपण निवांत राहिलो म्हणून घरी बसून आराम करावा यापेक्षा ते दुसऱ्याच्या कीर्तनाला येऊन बसतात हे त्यांचं मोठेपण आहे. असं फार कधी होत नाही. नाहीतर माणूस विचार करतो काय कमी त्रास आहे का मला सांगा. कीर्तन सेवांचा त्रास अजिबात नसतो. त्रास कसला आहे? प्रवासाचा आहे. प्रवासाचा त्रास, नुसताच प्रवास, आज इकडं उद्या तिकडं. आम्हाला सांगायला फार बरं वाटतं, आज तारखा घेताना पण फार बरं वाटतं. आज नाशिक, उद्या नांदेड, परवा नागपूर, मग बीड, असं सांगायला बरं वाटतं. पण मग ते विचार करतो कीर्तन करायला लागलं हे सगळीकडे फिरावं लागले, त्यापेक्षा आपण कथा करू म्हणजे 8 दिवस एकाच ठिकाणी मुक्काम, परत कुठंच जायची गरज नसते. 8 दिवसापर्यंत आराम. मग तो कथेचा अभ्यास करतो आणि त्यानं कथा करायला सुरुवात केली. करता करता त्याचं वय 50-55 झालं. तोपर्यंत त्याला कळूनच आलं नाही की मी यातलं नेमका काय केलं पाहिजे. आमचे गुरुदेव म्हणतात की नेमका काय केलं पाहिजे हे 50-55 पर्यंत नाही कळलं की त्याच्याकरता पण एक पर्याय सध्याच्या काळात उपलब्ध झालेला आहे, यात्रा कंपनी. मग सगळ्याला घेऊन यात्रेला निघून जायचं म्हटले, मग तेवढं तरी एक शेवटचा पर्याय त्याच्याकडे उपलब्ध असतो. पण शेवटपर्यंत कळतच नाही की नेमका काय आणि नेमका काय करू नये. म्हणजे साधनांची कमतरता नाही आहे, साधनं भरपूर आहेत. पण मला म्हणायचं आहे आपल्या योग्यतेचं साधन हे एकमेव भगवंताला शरण जाणं एवढंच आहे. जप जमत नाही, तप शक्य नाही, यज्ञ करता येत नाही, यागाचा विचारच नाही, ज्ञान मिळवणं अवघड आहे. मग या सगळ्याच्या माध्यमातून तुकोबाराय म्हणतात आपल्याकरता याच्यापेक्षा सोपी वाट या जगात राहिली नाही. म्हणून तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी. याच्यापेक्षा वेगळी वाट नाही, एकच वाट आपण स्वीकारायची. म्हणजे कुठली आहे? भगवान परमात्म्याला शरण जाणं ही आपली शेवटची वाट आहे. विठ्ठला विठ्ठला एवढी एक वाट आपण
आपण स्वीकारावे ही तुकाराम महाराजांची अपेक्षा. इतरत्र कुठेही जास्त न फिरता, जास्त प्रपंच न करता भगवान परमात्म्याला शरण जावं. सर्व इंद्रिय भगवंताला समर्पित करून प्रत्येकामध्ये भगवान परमात्म्याला स्मरून भगवंताला शरण जावं ही आपली शेवटची वाट. तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम. तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी. विश्वंभरा शरणागत भूतजात वंदोनी. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. समस्त ग्रामस्थ गवळाने परिसरातून उपस्थित झालेल्या भाविकांच्या एकत्रीकरणातून संपन्न होत असलेला 8व्या वर्षातला आपला हा नाम उत्सव आहे. उत्सवातली आजची ही 6व्या दिवसाची कीर्तनाची सेवा आमचे परमार्थ स्नेही हरिभक्तीपरायण समाधान महाराज सुंबळे यांच्या माध्यमातून माझ्याकडं सुपूर्त करण्यात आली. महाराजांचे अनेक आभार व्यक्त करतो. मगाशी मला माझ्यासोबत माझा जो भाऊ आलाय की नाही त्यानं विचारलं की बाबा नाही तुम्ही ज्याला शोधताय तो नाही आलाय. माझा भाऊ पार्थ इथं खाली बसलाय. त्यानं मगाशी विचारलं की समाधान महाराजांची गाडी पुढं चालली होती, आपल्याला या गाडीच्या पुढं जायचं आहे का? मी त्याला सांगितलं नाही, ती गाडी नाही तो विमान आहे. आपल्याला विमानाच्या मागं जायचं आहे, थोडा स्पीड आपल्याला वाढवावं लागेल म्हटलं. कारण समाधान महाराजांची गाडी म्हणजे गाडी नाहीच आहे ती महाराज. एवढं म्हणजे ते अगदीच वेगानं असतं की नाही. म्हणून समाधान महाराजांच्या गाडीचा मला फार चांगला अनुभव आहे. अत्यंत चांगला आणि मोकळ्या अंतःकरणाची ही सगळी माणसं जी आत्ता स्टेजवर आहेत की नाही ही सगळी मोकळ्या मनाची मंडळी आहेत. रोहिदास महाराज असतील, मग याच्यामध्ये समाधान महाराज असतील, आमचे गोसावी महाराज असतील, या सगळी माणसं अत्यंत मोकळ्या मनाची मंडळी आहेत. त्यातल्या त्यात आज प्रसन्नतेला उभारी मिळाली त्या हरिभक्तीपरायण आदरणीय महाराष्ट्रातलं एक नामवंत व्यक्तिमत्व श्रावण महाराज जगताप यांच्या उपस्थितीनं गोड स्वभावाचं आणि गोड गळ्याचं असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे श्रावण महाराज आहेत. जगाचा ताप हिरून घेणारं व्यक्तिमत्व हे फक्त श्रावण महिन्यालाच कळत असतं. तुम्हाला कळलं तर पहा. श्रावण महिन्याकडे ते कौशल्य आहे की जगाचा ताप कसा हिरवून घ्यायचा. त्यामुळे श्रावण महाराज जगताप या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनी आपला वेळात वेळ काढून या कीर्तन सेवेकरिता आले. गवळाने ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित झाले. म्हणून त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. तुम्हा सगळ्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. समाधान महाराजांचे आभार व्यक्त करीन की त्यांनी चांगला हा सगळा एक परिवार एकत्र करून आपल्या ग्रामस्थांना चांगल्या उत्सवाची सवय लावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय आपण सगळीच ग्रामस्थ आणि ग्रामस्थांचं एकत्रीकरण या समस्त कीर्तनाच्या 7 दिवसांची यादी जर आपण पाहिली तर चांगलं ऐकण्याची सवय लागावी याच्याकरता आपण केलेले प्रयत्न निदर्शनास येतात. म्हणून समस्त ग्रामस्थांचे अनेक आभार व्यक्त करतो. आपल्याला ज्यांची पखवाजाची साथ आज या ठिकाणी प्राप्त झाली हरिभक्तीपरायण आदरणीय किरण महाराज गोसावी या ठिकाणी उपस्थित आहेत. मला सांगायला आनंद होईल. वचन ऐका कमलापती, वचन ऐका कमलापती, माझी रंगाची विनंती कर जोडितो कथे काळी, कर जोडितो कथे काळी, माझी रंगाची विनंती कर जोडितो कथे काळी, कर जोडितो कथे काळी. ये गा विठाबाई,
प्रसादा वाचोनी तुमची या विठ्ठला प्रसादा वाचोनी तुमची या विठ्ठला प्रसादा वाचोनी तुमची या विठ्ठल प्रसादा वाचोनी तुमची या विठ्ठल तुका म्हणे आम्हा जोगे तुका म्हणे आम्हा जोगे तुका म्हणे आम्हा जोगे तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल भोगे खरे बाप विठ्ठल भोगे खरे बाप भाग गेला शिण गेला 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 भाग गेला भाग गेला तया परमार्थाची चाड तेणे सांगावे गाड धरुणी भजनाची चाड नित्यनेम आदरे सांडी माटी परते काकी सांडी माटी परते काकी सांडी माटी पडते नाही साडी माती पडते माता पिता बंधू भगिनी कोणी तपवती निर्वाणी इष्टमित्र स्वजन सखे हेत सुखाची मांडणी एकला मी दुःख भोगी कुंभ पाक चाचणी तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी धर्म जागो सदैवाचा एका परोपकारी सावळे परब्रह्म आवडे या जीवा सावळे परब्रह्म आवडे या जीवा सावळे परब्रह्म आवडया जीवा सावळे परब्रह्म आवडया जीवा मने माझी राणीवा घर केले काय करू सय सावळे गोविंद काय करू सय सावळे गोविंद सावळे गोविंद काय करू सावळे गोविंद ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हेचे दाना दे का देवा तुझा विसर न भावा गुण गायना बडे माझे सर्व जुडे लगे मुक्ती आणि संपदा संगती सदा गुण गायना बडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आपास गुण गायना बडी माझे सर्व जुडे विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय हा बोले रे पुरे विडे वातोडे करा समापराध महाराज हे नाय उरारिला दे कारणे तुका म्हणे ज्ञानेश्वराला